आपण कोणता मका पाहला? आज आपण कोणता मका पाहला? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भास्कर विश्वनाथ सुरळे, कोपरगाव येथील अंकुर कृषी सेवा केंद्र या फर्मचा मी संचालक आहे। आज आपण इथं श्रीराम बायोसीड जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मकाचा जो वाण आहे 9799 या वाणाचा पीक पाहणीचा कार्यक्रम इथं आपण आयोजित केल्यामुळे आपण इथं आलेलो आहोत। या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा जे कणीस आहे घट्ट आहे, शेवटपर्यंत दाणे भरलेले आहेत। कलर याचा आकर्षक असा नारिंगी, पिवळा नारिंगी कलर आहे, त्याच्यामुळे याला बाजारभाव इतर वाणांपेक्षा निश्चितच जास्त मिळतो। आणि याचं उत्पन्न सुद्धा जर आपण चांगलं व्यवस्थापन जर ठेवलं 50 ते 55 क्विंटल पर एकर असं याचं उत्पन्न बहुतेक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। आणि याचा जो सेलिंग रेट आहे तर हा सर्वसाधारण 75 ते 80% पर्यंत सेलिंग रेट याचा आपल्याला म्हणजे आढळून आलेला आहे। अशा रीतीने आपण याचं जे उत्पन्न आहे हे आपण चांगल्या प्रकारे आपण हे घेऊ शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये याची भर घालू शकतो। आपला जो आगामी हंगाम आहे, हा जो वाण आहे हा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही जे हंगाम आहे याला सुटेबल वाण आहे। त्याच्यामुळे आता येणारा जो रब्बी हंगाम आहे ते याच्यामध्ये सुद्धा आपण या वाणाची 9799 वाणाची निवड करावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर घालावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सतीश शिंदे, अंचलगाव। या मकाची खासियत सांगायची जर ठरली तर या मकाची जो कलर आहे तो उत्कृष्ट आणि असा नारंगी कलर आहे। आणि ह्या मक्याचा जो दाणी आहे तो कॅप्सूल पद्धतीचा आहे। आणि ह्या मक्याची अजून एक खासियत जर म्हटली तर याची जी मुळ्यांची जी संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे मका शक्यतो पडत नाही, इतर वाणाच्या तुलनेत हा पडत नाही। आणि याची दुसरं वैशिष्ट्य असं की याच्या पहिले मी 9792 करत होतो, 3 वर्ष केला, तोही वाण खूप छान। आणि याचं एक असं वैशिष्ट्य आहे की हा चारा शेवटपर्यंत हिरवा राहतो। आणि आपल्याला चाऱ्याची कुट्टी जर करायची जर म्हटलं तर याचं कणीस वाळतं आणि चारा पूर्णतः हिरवा आहे। खूप जनावरांना पौष्टिक असा चारा मिळेल आपल्याला। आणि या त्या हंगामात मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करल की 9799 हा वाण आपण लागवड करावी। रब्बीच्या हंगामामध्ये खूप छान असं उत्पन्न याचं मिळेल अशी मी अपेक्षा करतो। ठीक आहे, धन्यवाद। विष्णू मोरे, नाटेगाव, राहणार नाटेगाव, तालुका कोपरा, जिल्हा अहमदनगर। मी यावर्षी माझ्या शेतामध्ये बायोसीडच्या 9799 या व्हरायटीची निवड केली असून माझ्या शेतातील मी बिट्ट्या देखील इथं आणल्या आहे। आणि ही बिट्ट्या सगळ्या म्हणजे सर्व शेताच्या सरासरीमध्ये सामान्य बिट्ट्या आणल्या आहे मी। आणि मला वाटतं मला यावर्षी निश्चितच 35 ते 40च्या दरम्यान मला ॲव्हरेज भेटेल अशी माझी आशा आहे। आणि मी इतर शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो, या मकाची जी व्हरायटी आहे आपल्या दुसऱ्या आपण जी व्हरायटी करतो ना, काडाची बिट्टी चांगली होती, आपली मधली बिट्टी सारखी होत नाही। मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, माझ्या अनुभवातून सांगू शकतो की आपल्या शेतातील मधली सुद्धा बिट्टी या सारख्या झाल्या, म्हणजे सर्व बिट्ट्या एक सारख्या आहे। आणि या मकाचं मी वैशिष्ट्य सांगतो, टोकापर्यंत दाणी भरलेले आहे आणि या मकाचा कलर सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि शेवटपर्यंत हिरवागार चारा राहतो। आपण बिट्टी पाडून सुद्धा आपण आपल्याकडे दुग्ध व्यवसाय, आपण हा शेतीला पूरक म्हणून व्यवसाय करतो ना, त्यासाठी मुरघास म्हणून आपण या बिट्ट्या खुडून सुद्धा याचं आपण उत्पन्न मुरघास करू शकतो। म्हणजे दोन्ही दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा वाण मी सांगू शकतो की रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांनी 9799 या वाणाची निवड करावी आणि आपल्या उत्पन्नात भर घालावी असं मी सर्वांना आवाहन करतो।